सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। आगामी निवडणुकीत भाजप महायुतीची सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून याबाबत माजी नगरसेवकांसह इच्छुकांशी त्यांनी संवाद साधलाय। निवडणुकीमध्ये सक्षम असणाऱ्या उमेदवारालाच भाजपची उमेदवारी दिली जाईल असंही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केलंय। मिरजेच्या विश्रामगृहामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगली मिरजेतील काही माजी नगरसेवकांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि भविष्यात विकास कामे कोणत्या पद्धतीने करायची याच्याही सूचना दिल्या। निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश दिलेत। महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष तयारीला लागला आहे। सांगलीनंतर मिरज आणि नंतर कुपवाड येथील माजी नगरसेवक तसेच गेल्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार यांच्या वैयक्तिक मुलाखती घेतल्या जाणार आहेत। निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची कार्यवाही सुरू केल्यानंतर आता महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। पालकमंत्री पाटील म्हणाले, निवडणूक लढवणाऱ्यांनी सातत्याने लोकांशी संपर्क साधावा। जी विकास कामे तुम्ही केले ती जनतेसमोर जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवावीत। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक वॉर्डामध्ये सर्वेक्षण केलं जाणार आहे। यामध्ये निवडून येण्यासाठी सक्षम उमेदवारांनाच भाजपकडून संधी दिली जाणार आहे। मागील 5 वर्षात तुम्ही केलेल्या विकास कामांबाबत समाधानी आहात का, याबाबतची विचारणा करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सर्व समाजामध्ये आदराचं स्थान आहे। त्यांचे कार्य जनमानसांसाठी प्रेरणादायी आहे। आम्ही धनगर समाज त्यांना दैवत मानतो। त्यांच्याप्रती आम्हा समाज बांधवांच्या मनामध्ये आदर आहे। असे असताना सोशल मीडियावर सुनील गोपाळ उभे या समाजकंटक व्यक्तीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट केली आहे। ही पोस्ट वाचून धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। या पोस्टमुळे त्यांनी जातीय तेढ वाढीस लागावी आणि सामाजिक शांतता बिघडून जातीय दंगल घडावी या उद्देशाने हे देश विघातक आणि देशविरोधक कृत्य केले असे या निवेदनात म्हटले। यावेळी ॲडव्होकेट चिमण डांगे, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव कचरे, भानुदास विरकर, सुनील मलगुंडे, ॲडव्होकेट उमेश कोळेकर, प्रकाश कनब, गणपती वाटेगावकर, अशोकराव देसाई, ॲडव्होकेट विजय खरात, पैलवान राजेंद्र गावडे, सुनील टिबे, विजय तांबवे, मदन रासकर, चंद्रशेखर तांदळे, आनंदराव दवणे, स्वप्नील टिबे, आविष्कार नांगरे, बजरंग कदम, आदित्य यादव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सांगलीतील सिव्हिल चौक ते बसस्थानक रस्त्यावर मराठा समाजासमोर एसटी बस आणि मोपेड यांच्यात धडक होऊन मेहबूब फकरुद्दीन शेख हे ठार झालेत। रविवारी सकाळी हा अपघात झाला। अपघातानंतर एसटी झाडावर आदळल्यामुळे झाड तुटून पडल्याची घटना घडली आहे। याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली। मेहबूब शेख हे सुतार काम करतात। रविवारी सकाळी ते मोपेड घेऊन घराबाहेर पडले होते। सकाळी 6:45च्या सुमारास बसस्थानक रस्त्यावर मराठा समाज संस्थेसमोरून जात असताना एसटी बस आणि मोपेड यांच्यात धडक झाली। या धडकेत मेहबूब शेख हे गंभीर जखमी झाले। यावेळी एसटी चालकाने धडक बसवण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात झाडावर एसटी घातली। या धडकेनंतर झाड मुळाजवळून तुटून पडले। दरम्यान जखमी मेहबूब यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालाय। अपघाताबाबत मृत मेहबूब शेख यांचा मुलगा उमर शेख यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावर जय मातृभूमी मंडळाजवळ महिन्याभरापूर्वी एसटी बसच्या धडकेत तरुणी जागीच चिरडून ठार झाली होती। त्यानंतर पुन्हा याच ठिकाणापासून काही अंतरावर अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। HIV सह जीवन जगणाऱ्यांना एक चांगले वैवाहिक जीवन जगता यावे या उद्देशाने त्यांच्यासाठी वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलं आहे। हा आनंदाचा दिवस असून त्यांना एकत्र येण्याची संधी मिळाली आहे। त्यांनी एकमेकांशी संवाद साधावा, एकमेकांना समजून घ्यावे। दुसऱ्याला समजून घेणं हा कुटुंब उभा करण्याचा पाया आहे। त्यासाठी स्वतःही बदलावे लागतं असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केलंय। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आयोजित HIV सह जीवन जगणाऱ्या विवाह इच्छुक व्यक्तीसाठी वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी ते बोलत होते। जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय सांगली, सर्व ART केंद्र सांगली, सांगली मिशन सोसायटी, NMP+ पुणे व सर्व अशासकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन सांगली येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। जिल्हाधिकारी म्हणाले, जोडीदार निवडताना आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्याशी नातं घट्ट राहिलं पाहिजे हे पाहावं। समोरच्या व्यक्तीच्या इच्छा आकांक्षांना प्राधान्य द्यावं। समाज घडवताना सर्व घटक घडला गेला पाहिजे। पुरोगामी विचारांची चळवळ सर्वांनी जपावी।
एकमेकांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करावा। तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश सूर्योदय कायम राहावा, आयुष्य सुखाचे व्हावे, आनंदाचे व्हावे, आई वडिलांची इच्छा तुमच्याकडून पूर्ण व्हावी अशा शुभेच्छा त्यांनी वधूवर परिचय मेळाव्यासाठी आलेल्यांना दिल्या। या मेळाव्यासाठी महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश येथूनही लोक आले असून या मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे ते म्हणाले। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या ताकदीने लढणार असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही। तळागाळापर्यंत आपले कार्यकर्ते कार्यरत आहेत, त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही। आतापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले। मिरज येथे भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला। या मेळाव्यात सुरेश खाडे यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। खाडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। या मेळाव्यात भाजपा नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील व भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग व नीताताई केळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। सुरेश खाडे म्हणाले, मिरज ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टी ही मजबूत आहे। कार्यकर्त्यांनी आता सजग होऊन कामाला लागलं पाहिजे। सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे, तसेच पक्ष संघटन मजबूतीकडे लक्ष दिलं पाहिजे। आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही ताकदीने लढवली जाणार आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या निवडणुकीत न्याय देण्याचा प्रयत्न असेल।